मुंबईमध्ये थंडीची तीव्रता वाढली। शहराचा पारा थेट 17 अंशांच्या खाली। दरम्यान राज्यातही आठवड्यावर थंडीची तीव्रता आणखी वाढणार, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईमध्ये सीएनजी पाईपलाईनमध्ये बिघाड। आरसीएफ कंपाऊंडमधील मुख्य गॅस पाईपलाईनमध्ये बिघाड झाल्याची माहिती। मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यामध्ये सीएनजी पुरवठ्यावर परिणाम होणार, तर घरगुती पीएनजी ग्राहकांना गॅस पुरवठा सुरू राहणार, गॅस कंपनीची माहिती। रिक्षा, टॅक्सी, बस गाड्यांचा मुंबई, ठाण्यामध्ये खोळंबा। सीएनजी भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा। सीएनजी पुरवठा खंडित झाल्यानं वाहनांच्या रांगा। अवैध फेरीवाले हा मुंबईसाठी रोख। मुंबई उच्च न्यायालयाकडून तीव्र नाराजी व्यक्त। मुंबईतील रस्ता अवैध फेरीवाले आणि अतिक्रमणानं व्यापला। मांडवा जेट्टी अत्यंत धोकादायक अवस्थेत। जेट्टीचे मुख्य खांब कमजोर झाले असून ठिकठिकाणी प्लास्टर गळून लोखंडी सळ्या बाहेर, त्यामुळे या मार्गाने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा जीव धोक्यात। जेट्टीची तातडीने दुरुस्ती करावी, प्रवाशांची मागणी। प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेनं आखलेल्या मार्गदर्शक तत्वांचं पालन न केल्यास बांधकामांना कारणे दाखवा नोटीस। 3497 बांधकामांना पालिकेची काम थांबवण्याची नोटीस। मार्गदर्शक तत्वांचं पालन न झाल्यानं कारवाई। मुंबईमध्ये रेल्वे प्रवाशांना जलद गतीने तिकीट मिळण्यासाठी मध्य रेल्वेकडून यूटीएस सहाय्यकांची नेमणूक। केवळ 15 दिवसांच्या कालावधीमध्ये 22 लाखांचं उत्पन्न जमा। पुण्यातील नवले पूल परिसरामध्ये प्रतितास वेगमर्यादा 30 किलोमीटर होणार। नवले पूल अपघातानंतर वाहनांसाठी महत्त्वाचा निर्णय। नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणार। सारथीच्या विद्यार्थ्यांचं आज धरणं आंदोलन। शिष्यवृत्ती योजनेमधील अधिछात्रवृत्ती गेल्या अनेक महिन्यांपासून रखडल्यानं विद्यार्थी आक्रमक। सारथी संस्थेच्या पुणे कार्यालयासमोर विद्यार्थी आंदोलन करणार। राज्यभरात 40 जिल्हास्तरीय सीईटी मदत केंद्र स्थापन करण्यात येणार। केंद्रांमधून विद्यार्थ्यांच्या संबंधित तक्रारींवर तोडगा काढता येणार। संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्तानं अलंकापुरीमध्ये भाविकांची गर्दी। माऊलींच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येनं भाविक आळंदीमध्ये दाखल। पुण्यामध्ये घर नियमितीकरणासाठी अल्प प्रतिसाद। पीएमआरडीएकडून 4 वेळा मुदतवाढ देऊन केवळ 200 प्रस्ताव दाखल। रेल्वे प्रशासनानं 8 रेल्वे गाड्यांचे डबे बदलण्याचा निर्णय घेतला। 8 रेल्वे गाड्यांना आता एलएचबी डबे आणि जुने डबे कायमस्वरूपी आता बदलण्यात येणार। पिंपरी चिंचवड शहरामधून ऑक्टोबरमध्ये 26 गुन्हेगार तडीपार। गुन्हेगारांमध्ये 5 महिलांचा समावेश। पिंपरी चिंचवड पोलिसांची धडक कारवाई। राज्यामधील सर्व जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग रुग्ण शोध अभियान सुरू। 8.5 कोटी लोकांची कुष्ठरोग तपासणी होणार। आजपासून 2 डिसेंबरपर्यंत अभियान चालणार।